सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सतत काहीतरी नवीन शिकणं यामध्ये एकाच वेळी विलक्षण आनंद पण असतो, पण त्याच बरोबरीने आव्हान पण असतं. आणि हे सतत नवे नवे विषय समोर येत जाणं, त्याला सामोरे जाताना आपण तो विषय समजला पाहिजे याचा आग्रह धरणं आणि यानंतर समजण्याच्या क्षणाचा आनंद, हे सगळंच विलक्षण आहे. सतत नवीन शिकत राहणे, सतत नवीन समजणे, आपल्याला हा जो समजण्याचा क्षण असतो ना, काही अरे आहा असा जो क्षण असतो की मला समजलं, तो आनंद दुसऱ्या कोणत्याही आनंदाने मोजता येणार नाही, एवढा मोठा असतो. खूप वेळा मी तास घेताना तरुण मुलामुलींशी जर बोलत असलो तर मी त्यांना याची पण पूर्वकल्पना देतो की मी ॲक्च्युली नॉनव्हेज मुद्दा सांगणार आहे, पण व्हेज तऱ्हेने सांगणार आहे. तो म्हणजे तुम्हाला तुमच्या वयामध्ये आत्ता ज्या गोष्टी सर्वात आनंददायक वाटतात त्याही पेक्षा ज्ञानाचा क्षण हा जास्त मोठा आनंद आहे. तो ग्रीक शास्त्रज्ञ आर्किमिडीज अंगावरचे सगळे कपडे काढून पाण्यामध्ये टबमध्ये उतरत होता आणि ते उतरताना जसं त्याचं शरीर पाण्यामध्ये बुडत गेलं तसं त्यांनी पाहिलं की पाणी वरवर येत गेलं आणि ते ओसंडून, आणि तो त्याचा क्षण आहे फाटदिशी फिजिक्समध्ये, सायन्समध्ये ज्याचं नाव आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल. ते त्याला लक्षात आल्याचं तर त्याची गोष्ट सांगितली जाते की तो तसाच विवस्त्र निथळत्या अंगानिशी रस्त्यावरनं पळत सुटला. युरेका युरेका म्हणजे सापडलं सापडलं. तर हा जो सापडलं हा क्षण आहे, हा विलक्षण आनंददायक आहे. आणि खाण्यातला आनंद, पिण्यातला आनंद, तो पिणे म्हणजे मी दारूच्या अर्थाने नाही म्हणतोय, तो नसावा, पण आपल्याला आवडणारं कोणतंही आरोग्यकारक पेय, इथपासून ते व्हेजिटेरियन मर्यादा सांभाळून सांगायचं तर विशिष्ट वयामध्ये जो जीवनातला आनंद सर्वात मोठा वाटू शकतो, त्याही पेक्षा हा कळण्यातला आनंद जास्त मोठा आहे. मला खात्री आहे तुमच्यातल्या ज्यांनी तो अनुभवला असेल की एखादी गोष्ट समजत नाही आपल्याला, अरे आपल्याला समजत नाहीये, डोका पडतो त्याच्यावर, आणि मग त्या प्रयत्नामध्ये असा फाटदिशी आला क्षण की समजलं, आता मला समजलं, हा जो क्षण आहे, ज्ञान होणे हा सर्वात आनंदाचा क्षण आहे. आणि असा आनंद सतत मिळवण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन म्हणजे सतत काहीतरी नवीन शिकत राहणे. खरं म्हणाल तर आपण जगतो म्हणजे सतत काहीतरी शिकत असतोच. ज्या जगण्यामध्ये नवीन शिकणं थांबलं तो जीवनाचा प्रवाह थांबला. मग थांबलेला प्रवाह तुंबतो आणि तुंबलेल्या प्रवाहाला मग त्याचं बनतं डबकं, हळूहळू ते वास मारू लागतं. उलट काळाबरोबर त्यातल्या पाण्याचं जातं बाष्पीभवन होऊन, मागे फक्त कचरा गदळ वास मारणारा शिल्लक राहतो. जीवनाचा अखंड खळाळता प्रवाह त्या ज्ञानाच्या महासागराकडे जर सतत वाहता हवा असेल तर आपण सतत कॉन्शियसली जाणीवपूर्वक शिकतो आहोत
अशा प्रोसेसमध्ये स्वतःला ठेवायला पाहिजे. मी म्हणालो की खरं म्हणजे जगतो म्हणजे सतत नवीन नवीन अनुभव येत असतात, आपण त्याच्यापासून शिकतो, म्हणजे ती प्रोसेस आयुष्यभर चालू राहते. पण दुर्दैवाने काही जणांच्या करता ती नेणिवेच्या पातळीला, सबकॉन्शियस किंवा त्याच्याही आणखी सखोल खालची म्हणजे अनकॉन्शियस, नेणीव असा आपला फार छान शब्द आहे, त्या पातळीला चालतं. त्यांना भान नसतं. पहा तुम्ही, आत्ता सुद्धा आपण एका प्रचंड वेगाने बदलणाऱ्या काळामध्ये आपण जगतो आहोत. आणि जाणकार, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आपल्याला सांगतायत की या येणाऱ्या दशकामध्ये तर अभूतपूर्व वेगाने बदल होणार आहेत आपल्या भोवती. गेली 2-3 दशकं सुद्धा अशा प्रचंड वेगाने बदल होत आहेत, ज्या गतीने इंटरनेट, जेनेटिक इंजिनिअरिंग, अर्थव्यवस्थेतले बदल, राजकीय व्यवस्थांमधले बदल. तर आता त्या तुलनेमध्ये जाणकार सांगतात की येत्या दशकामध्ये तर त्यापेक्षा जास्त वेगाने बदल होणार आहेत. त्या बदलांशी नुसतं जुळवून घेणे नाहीये, आपल्याला त्या बदलांचं नेतृत्व करता आलं पाहिजे. वी शुड बी एबल टू लीड द चेंज, नॉट जस्ट फॉलो बट लीड. ते करायचं असेल तर रामबाण उपाय आहे, सतत नवीन नवीन शिकत राहणे. खरं म्हणजे कोरोनाने आपल्या सगळ्यांच्यावर ती वेळ आणली. मला एकाच वेळी मार्च 2020 हा दिवस कालचा असल्यासारखाही आठवतो, 9-10 मार्च. आणि तरी तेव्हापासून आता आजपर्यंत म्हणजे मध्ये अक्षरशः गोनी दांडेकरांच्या छान मराठी भाषेत सांगायचं तर कल्प लोटले, युग लोटल्यासारखं वाटतं. इतका प्रचंड काळ. कोरोनाच्या बातम्या आल्या त्या खरं म्हणजे चीनमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2019 पासूनच येणं चालू झालं होतं. त्याचा धोका कळणं चालू झालं होतं. डिजिटल आणि प्रिंट अशा दोन्ही मीडियामध्ये माध्यमांनी नागरिकांना सावध करणं आणि त्यासाठी बुवा बाहेरून आलात तर हात धुवा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, आधीच सांगणं चालू केलं होतं. पाठोपाठ भारतातले पहिले पेशंट सापडले. दुर्दैवाने महाराष्ट्रातले पण सापडले. लॉकडाऊनची वेळ आली. आणि तुम्हाला जाणवलं असलंच पाहिजे की आपल्याला कळणाऱ्या आयुष्यात तरी यापूर्वी नाही इतका प्रचंड बदल या कोरोनानी घडवून आणला. नाही म्हणलं तरी घराच्या त्या मर्यादित स्पेसमध्ये आता कुटुंब. पहिला काही काळ कदाचित छानही वाटलं, पण मराठीतली जी दुःखद म्हण आहे, भांड्याला भांडं लागणं, तर त्या घराच्या कन्फाइंड स्पेसमध्ये जर सतत सगळे एकत्र आहेत तर मग थोडे ताणतणाव, मग भांडणं, दुर्दैवाने त्यातनं विशेषतः स्त्रियांवरचे प्रेशर्स, दबाव आणि आणखी दुर्दैवाने म्हणजे अन्याय, अत्याचार वाढले. आणि त्याबरोबरीनेच जीवन प्रचंड बदललं. कोरोनाच्या जेव्हा मार्च 2020 मध्ये बातम्या आल्या आणि प्रथम महाराष्ट्र सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन, सगळं बंद, ती वेळ होती गेल्या वर्षीचा 2020चा मार्चचा मध्य. मला त्या क्षणाला लक्षात आलं की 2019-20 या शैक्षणिक वर्षाचे आपले कोर्सेस अजून चालू होते, पण ते एकदम खटकन बंद झाले. आणि अजून महाराष्ट्राचा लॉकडाऊन गहिरा होतोय तोवर संपूर्ण देशाच्या पातळीलाही तो लागू झाला. आणि लक्षात आलं
की हे संकट असं तसं संपणारं नाही. अशा वेळी त्यावेळी निदान मला जाणवलं की मग 2019-20चे आपले जे कोर्स अपुरे आहेत त्यांचं काय, की ते असे एकदम खटकन संपले असं करायचं का? अशा वेळी आठवलं की आता हे सगळं इंटरनेट, वायफाय, वेगवेगळी सॉफ्टवेअर्स, त्याची ॲप यांनी आता व्यवस्था करून ठेवलेली आहे ऑनलाईन तास घेण्याची. मग आता ऑनलाईन तासाला विद्यार्थी म्हणून बसणे ही पण आपली एक शिकण्याची प्रोसेस आहे, नवीन प्रोसेस आहे. आणि तो ऑनलाईन तास घेणे ही सुद्धा शिक्षकाची नवी प्रोसेस आहे. जेव्हा ऑफलाईन वर्गात तास होतो त्यावेळेला ही अशी सदेह 3 डायमेन्शनल किंवा फिजिक्समधली आणखी जास्त योग्य संज्ञा वापरायची तर 4 डायमेन्शनल, स्पेसच्या 3 डायमेन्शन आणि टाईमची, पण अशी प्रत्यक्ष मुलं मुली समोर बसलेले असतात. त्यांचे देहबोली, त्यांचे चेहरे, त्यांचे डोळे बोलत असतात. तेही शिक्षकाला संदेश पाठवत असतात. आणि शिक्षक म्हणून बोलताना, तास घेताना समोरची मुलं दिसणे ही शिक्षकाची आणि माझी सुद्धा गरज असते. आणि त्यात माझ्यापुरतं म्हणाल तर मला ते नुसते दिसलेले चालत नाही, हसरे असावे लागतात, डोळे चमकदार असावे लागतात. आणि ज्ञान ग्रहणाची जी प्रोसेस आहे तर आम्ही ती प्रोसेस एन्जॉय करतो आहोत अशी स्पंदनं, व्हायब्रेशन्स सर्व विद्यार्थ्यांकडनं माझ्याकडे यावी लागतात. कोरोना आला, सगळं खटकन बदललंच. आणि आता ऑनलाईन जरी तास घ्यायचा तरी मग समोर तो लॅपटॉप, त्याचा जो मधला असा कॅमेरा तो हिरवा होतो आणि त्याच्याकडे बघत बोलायचं. मुलामुलींचे चेहरे नाहीत, डोळे नाहीत. बोलता बोलता अशी काहीतरी गंमतशीर कॉमेंट आली तर वर्गामध्ये जसा असा हास्याचा स्फोट होतो, हास्याची कधी मंद लहर येते, कधी बसल्या जागी पण मुलं अशी फक्त मंद स्मितहास्य करतात. ते जोकच्या प्रकारावर आहे. इकडं ऑनलाईन तास म्हणजे काही कळायलाच मार्ग नाही. बरं, त्यातून ते वायफायच्या प्रॉब्लेममुळे बहुसंख्य विद्यार्थी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ पण ऑफ करून ठेवतात. शिवाय त्याच्यामध्ये फायदे पण आहेत म्हणा, की एकदा ते बंद केले की मग कसेही बसायला मोकळे, कुठलेही कपडे घालायला मोकळे, शॉर्ट्समध्ये बसायला मोकळे, असे तंगड्या पसरून बसायला मोकळे. तिकडं तुमचं चालू देत, आमचं तास घेताना आमच्या नोट्स चालू आहेत का नाही ते सुद्धा नाही, काय तुमचं चालू देत. पण अरे, ही तास घेणे ही जी 2 वे प्रोसेस आहे ही बंदच झाली. शिकावं लागलं मला, स्वतःला नव्याने घडवावं लागलं. आणि त्यामध्ये एक फार छान प्रोसेस आहे की जिचं नाव आहे अनलर्निंग आणि लर्निंग. मला माहिती आहे की पुढे या विषयाच्या काही गोष्टी मी तुमच्याशी या वाटेल ते मध्ये बोलणार आहे. पण आधीचं काही शिकलेलं अनलर्न करावं लागतं आणि मग नव्याने लर्न करावं लागतं. की आता हे जे मी समोर लॅपटॉपमधल्या कॅमेऱ्यात बघून बोलणार, पण त्याच्या एंडला ऐकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला वाटलं पाहिजे की सर माझ्याशी बोलतायत, थेट माझ्याशी बोलतायत, माझ्याशी संवाद करतायत. यामध्ये मला पण शिकावं लागतं. अनेकातलं एक, पण मी खरोखर तुम्हाला सांगतोय की तो ऑनलाईन तास घेताना मी माझ्या नेहमीच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केले. माझा नेहमीचा बोलण्याचा स्पीड थोडा कमी केला, शब्दांच्या मधलं अंतर थोडं वाढवलं. शब्दांचे उच्चार सुद्धा स्पष्ट पाहिजेत, कारण ते सगळं त्याच्यापर्यंत पोचायचंय, विद्यार्थी विद्यार्थिनीपर्यंत. ही जी सतत शिकण्याची प्रोसेस आहे
ही विलक्षण आनंददायक आहे. कोरोना काळ जसा चालू राहिला, दुर्दैवाने तो अजूनही संपलेला नाही आणि उलट हे नवे नवे म्युटेशन, ज्याला फार छान मराठी शब्द आहे उत्परिवर्तन, आणि ते येत आहेत. आता आपण ओमायक्रॉन विषयी ऐकतो, काळजीचीच गोष्ट आहे. त्यांनी पण आपल्यावर आणखी बदलांना सामोरं जाण्याची जबाबदारी, आणि मग ती जबाबदारी पेलताना नवीन शिकण्यातला आनंद आपल्यापर्यंत आणून पोचवला. यापूर्वीची 35 वर्ष तरी UPSC प्रिलिमचा निकाल लागला की मी मुख्य परीक्षेच्या ती लेखी असते, निबंध वजा आहे, आणि उत्कृष्ट क्वालिटीची उत्तरं कशी लिहायची याचा मग सराव, आन्सर रायटिंगचा सराव. तर मी गेली एक 35 वर्ष UPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पेपर सेटिंग करतो. ज्यांनी प्री क्लिअर केली आहे ते त्यांना जे वाटतायत असे आपापल्या स्वेच्छेने उत्तरं लिहून देतात, आणि काळजीपूर्वक मी प्रत्येकाची ती तपासून त्याच्या पेपरवर मार्किंग करून सूचना लिहून मग दर आठवड्याला एकदा माझ्याबरोबर वर्गात बसून सत्र होतं की जिथे मी ही लिहिलेली उत्तरं परत देतो. वैयक्तिक सूचना प्रत्येकालाही दिलेल्या असतात त्या उत्तरपत्रिकेवर, आणि तरी एकत्र आम्ही मुद्द्यांची चर्चा करतो. हे सगळं कोरोनाने बंद पाडलं. सगळं कोरोनाने बंद पाडलं की आता असं एकत्र बसताच येत नाही. मग आता पेपर तपासण्याचं काय करायचं? उत्तर टेक्नॉलॉजीने दिलं. माझ्याबरोबर काम करणारी जी नवी पिढी आहे त्यांनी पण ते उत्तर दिलं आणि सगळं मांडलं. तर उत्तर म्हणजे आता विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर एका ॲपमध्ये अपलोड होणार डिजिटल, आणि मी माझ्या टॅबवर स्टायलस म्हणजे डिजिटल पेननी त्या तपासायच्या, खुणा करायच्या, आणि त्याचबरोबरीने तो पेपर तपासत असताना त्या विद्यार्थ्याकरता मला ज्या सूचना करायच्या आहेत, सुधारणा काय कर, आणि तुझ्या उत्तरांमध्ये चांगले स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते दिसत आहेत की जे पुढे चालू ठेव, हे सगळं. तर मी प्रत्यक्ष माझ्या आवाजामध्ये ते रेकॉर्ड करतो. त्या सगळ्याची मिळून फाईल तयार होते आणि ती व्यक्तिशः त्या विद्यार्थ्याला पाठवली जाते. किती छान वाटतंय की नाही ऐकायला. पण ऐकताना तुमच्याही लक्षात आलं असेल की यामध्ये माझी पण शिकण्याची प्रोसेस होती की ते टॅबवर तपासणे, तिथले खुणा किंवा सूचना लिहिणे, आणि ते तपासत असतानाच एकीकडे रेकॉर्डरचं जे ॲप आहे तर त्याच्यामध्ये नीट रेकॉर्डिंग करणे. तर चालू वर्षी हे जेव्हा मी पहिल्यांदा केलं तेव्हा मलाही हे सगळं कसं करायचं त्याच्यामध्ये खूप गुंतागुंतन, या अनेक गोष्टी एकावेळी करायच्या आहेत, मला शिकून घ्यावं लागलं. पण त्यानंतर जेव्हा मी असे डिजिटल पेपर तपासले आणि फीडबॅक माझ्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करून विद्यार्थ्यांना पाठवला, त्याचा मलाही झालेला विलक्षण आनंद, नवीन शिकणे आणि ते शिकलेलं प्रत्यक्षामध्ये आणणे, हा तुम्हाला आनंद कळेल याची मला खात्री आहे. आणि त्या विद्यार्थ्यांच्या एंडला की आपल्या असाइनमेंटवर कॉमेंटसहित सरांच्या थेट वैयक्तिक आपल्याला सूचना पोहोचत्या होत आहेत, यातला सुद्धा आनंद. शिकावं लागतं, सतत शिकावं लागतं. आत्तासुद्धा आता कोरोना थोडा कमी होऊन थोडे बरे दिवस आलेत, आणि जी दुसरी लाट होती त्याच्या तीव्र दुःख आणि सगळं बंद एवढे नाहीत. आता मी वर्गामध्ये तास घेतो तेव्हा समोर सभागृहातही विद्यार्थी बसलेले असतात, आणि तरी माझ्या त्या तासाचं लाईव्ह स्ट्रीमिंग ज्यांना ऑनलाईन तासाला उपस्थित राहायचं आहे त्यांनाही होत असतं. मग अशा वेळी माझ्या मनातली काळजी होती की आता वर्गात समोर बसले त्यांच्याशी माझं 2 वे कम्युनिकेशन होईल, पण ऑनलाईन त्यांचं काय? त्याला पण एक टेक्नॉलॉजीची व्यवस्था असते, ते म्हणजे त्या सॉफ्टवेअरमध्ये एक चॅटबॉक्स हा प्रकार आहे, आणि त्या विद्यार्थ्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर तो त्या चॅटबॉक्समध्ये एंटर करू शकतो. आणि मी तास घेताना
माझ्या समोर टॅब ठेवलेला असतो, त्या टॅबवर ते येतं आणि मग मी त्याची दखल घेऊन त्याचं उत्तर पण देऊ शकतो. पण म्हणजे आता पुन्हा एक नवं शिकणं आलं की तास घेतोय, विषय चालू आहे, समोर एकाच वेळी मुलंही बसली आहेत आणि तरी ऑनलाईन त्यांच्याकडे सुद्धा मला लक्ष देऊन त्यांच्या चॅटबॉक्समधल्या कॉमेंट आणि त्याला मला प्रतिसाद देत पुढे सरकायचं आहे. म्हणजे ही चित्ताची क्षमता, कारण तास घेणे म्हणजे सुद्धा एक फोकस असतो. असं सतत नवीन शिकत राहण्यातला विलक्षण आनंद. मला आता तुमच्याशी गप्पा मारताना मला आनंद आहे की तसं मला हे अनेक कारणांच्यामुळे पण मला लहानपणीच लक्षात आलं. आहा हा जो क्षण असतो, आहा म्हणजे कळलं. आणि असं हे कळलं, ही प्रोसेस आयुष्यभर चालू राहणार पुढे, कधीही थांबत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत थांबत नाही. तर मग त्या बाबतीत मी वैयक्तिक असा भाग्यवान की मला उत्स्फूर्तपणे, सहजपणे, आपोआप लहानपणीच विवेकानंद सापडले. पुण्याच्या कसबा पेठेमध्ये लहानाचं मोठं होताना विवेकानंद सापडले. कसे, कधी, कुठे असं बोट ठेवताच येत नाही. असं मला वाटतं की जणू जन्मानुजन्मांचं नातं असावं, इतक्या सहजपणे सापडले. बरं, सापडले ते सापडले. त्यांचं सुद्धा पहिलं जे पुस्तक माझ्या हाताशी लागलं ते स्वतः विवेकानंदांनी लिहिलेलं राजयोग नावाचं पुस्तक आहे. खरं म्हणाल तर खरं अवघड आहे, पण मला लहानपणीच सापडलं. बरं, नुसतं नाही, घेतलं वाचायला आणि ओढला गेलो त्याच्यामध्ये. ओढला. राजयोग पुस्तकाच्या पहिल्या पानापासून मला वाटलं की स्वामीजी आपल्याशी बोलतायत जणू. शतकभराचं अंतर पार करून देह त्यांनी ठेवला. त्याला म्हणजे मला स्वामीजी सापडले त्यावेळेला तर एक निदान 60-70 वर्ष तर होऊन गेली होती. ते समोर कागदावर काळ्यावर पांढरे, पण ते राजयोग हे वाचताना सुद्धा मला जणू की आपल्याशी विवेकानंद बोलतायत आणि त्यांचं चैतन्य, त्याची व्हायब्रेशन्स आपल्यापर्यंत पोचत आहेत. हे राजयोग पुस्तक म्हणजे विवेकानंदांनी योग साधना, आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा ज्याला स्वतःच्या जीवनात करायची आहे त्याच्याकरता केलेलं मार्गदर्शन आहे. की तुला शिकायची आहे का, तर यातली पानं वाच आणि तुझ्या जीवनामध्ये करणं चालू कर. राजयोग पुस्तकाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये स्वतः स्वामीजी ज्याला योग साधना करायची आहे त्याच्याकरता समजावून सांगतायत आणि दुसऱ्या भागामध्ये पतंजलीच्या योगसूत्रावरचं स्वामीजींचं भाष्य आहे. तर मी भाग्यवान की सापडले लहानपणीच. आणि ते पहिले ते कागदावरचं वाचून मी शिकणं चालू केलं माझ्या जीवनातलं योग, की ज्या योगामध्ये सूर्यनमस्कार, आसनं, प्राणायाम आणि फायनली ध्यान. तर मी स्वामीजींच्या शब्दातल्या त्या कागदावरनं ध्यान कसं लावायचं हे मी शिकलो. शिकणं अजूनही चालू असतं. मी माझं वर्णनच करतो की मी विवेकानंदांचा विद्यार्थी आहे. तिथे मी विवेकानंदांचा शिष्य असा सुद्धा शब्द वापरत नाही. शिष्य ही सुद्धा एक फार वरची उंची आहे आणि आपण अजून तिथे पोचलो का नाही मला खात्री नाही, पण मी मनापासून विवेकानंदांचा विद्यार्थी आहे. आणि अगदी लहानपणी त्या राजयोगच्या पहिल्या काही पानांवरच स्वामीजींनी एक अफलातून गोष्ट सांगितली आहे. बस असा भाग्यवान की पहिल्यांदा ऐकतानाच ती अशी सपकन अस्तित्वामध्ये रुतून बसली, काळजावर कोरली गेली. आजपर्यंत ती गोष्ट मला बळ देते. स्वामीजी सांगतात की एका वनामध्ये 2 वेगवेगळ्या वटवृक्षांच्या खाली 2 वेगवेगळे साधू तपश्चर्या करत बसलेत की आपल्याला ज्ञान व्हावं. भारतीय विचारामध्ये ते ज्ञान होण्याचं अंतिम सोपान म्हणजे आहे एकत्वाचं ज्ञान, अद्वैताचं ज्ञान, ईश्वराचा साक्षात्कार म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती.
यासाठी ते दोन साधू आपापली तपश्चर्या करत बसलेले आहेत. ती कठोर आहे तपश्चर्या. त्यांनी जीवनातल्या सर्व भौतिक सुखांचा त्याग केलाय आणि करतायत तपश्चर्या. तर ती चालू असताना एक दिवशी त्यांच्या समोरच ईश्वर प्रकट होतो आणि त्याला पहिला साधू विचारतो की माझी ही तपश्चर्या यशस्वी होऊन मला मुक्ती कधी मिळेल. आणि तो प्रकट झालेला ईश्वर सांगतो की आत्ता जशी तपश्चर्या करतोयस तशी आणखी पुढचे 4 जन्म या देह ठेवणे, जीर्ण वस्त्र जसं आपण बदलून नववस्त्र धारण करतो तसा आत्मा हे देह नावाचं वस्त्र ठेवतो आणि नववस्त्र धारण करतो. असे तू 4 जन्म, त्यानंतर तुझी तपश्चर्या यशस्वी होऊन तुला ज्ञान, अद्वैत, ईश्वर साक्षात्कार होऊन तुझी मुक्ती तुला मिळेल. आणखी 4 जन्म. तर तो साधू कपाळाला हात लावतो, निराश होतो, मटकन खाली बसतो आणि त्या प्रकट झालेल्या देवाला म्हणतो, काय हे देवा, मी मनापासून इतकी कठोर तपश्चर्या करतोय, सर्व भौतिक सुख आनंद सोडले आणि अशी मी आयुष्यभर तपश्चर्या करतोय, तरी तू मला सांगतोयस आणखी 4 जन्म. म्हणून तो उदास झाला आणि त्याने त्या उदासीपैकी काय एवढी तपश्चर्या करून अजून 4 जन्म, तर याने उदासून त्यांनी त्याची तपश्चर्या थांबवली. ते संपल्यावर दुसऱ्या साधूंनी विचारलं की देवा मला केव्हा मिळेल मुक्ती. तर देवाने त्या वडाच्या झाडाकडे असं बोट दाखवलं आणि सांगितलं, या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तपश्चर्या केल्यावर तुला मुक्ती मिळेल. आणि हे ऐकल्यावर तो साधू आनंदाने नाचायला लागला. तो म्हटला, याचा अर्थ मी बरोबर रस्त्यावर आहे आणि मी या रस्त्यावरनं मार्गक्रमण करत राहिलो तर मला एक ना एक दिवस मला मुक्ती भेटणार आहे. रूपक कथा आहे ही. तर मग कथेचा शेवट आहे की त्या क्षणी जणू आकाशवाणी झाली आणि त्या ईश्वराने पण सांगितलं की तुला तुझी मुक्ती मिळालेलीच आहे. तपश्चर्या करत राहणे, तपश्चर्येमधलाच आनंद घेणे आणि ती तपश्चर्या म्हणजे मी सतत शिकत राहतोय नवीन नवीन, ही आपली तपश्चर्या आहे. ही मुक्ती म्हणजे कधीतरी कुठेतरी भविष्य काळात मिळणार आहे असं नाही, तर शिकण्यातला आनंद घेत ज्याची सततची वाटचाल ज्ञानाच्या महासागराकडे चालू आहे तो मुक्ती जगतोच आहे. तर आपण सगळे त्या दुसऱ्या साधूप्रमाणे आनंदाने नाचत आपली तपश्चर्या चालू ठेवूयात अशी प्रार्थना करतो आणि आजच्या करता